संध्याकाळचे 5:58 होतात। नमस्कार, मी रेश्मा साळुंखे धामणकर। गावगडाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात, सगळ्या सविस्तर आपल्याला बघायच्या आहेत। बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातली या घडीची मोठी बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आगामी राष्ट्रपती व्हावेत अशी विरोधी पक्षातल्या 17 पक्षांच्या नेत्यांची इच्छा आहे। दिल्लीत झालेल्या बैठकीत राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून शरद पवारांच्या नावाला सगळ्यांनीच एकमुखी पाठिंबा दिला। मात्र स्वतः शरद पवारांनी उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिलाय। त्यामुळे पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झालेत। पवार तयार नसल्यास नवा उमेदवार शोधावा लागेल असं ममता बॅनर्जींनी सांगितलंय। We have decided there will be only one consensus candidate. Though I personally, even all the members of the meeting, they unanimously suggested Sharad Pawar's name. Unanimously. If Sharad Pawar is agreed is okay, but he said he is not interested. But then we will do it. So when he is not, if he is agreed, everybody will give him support. And if not, then the name should be come from the political parties. They will consult Sharadji, consult with others, and then it will be decided. और सब कैंडिडेट ऐसा होगा कि सब सर्वमान्य होगा, सबको मान्य होगा, ऐसे कैंडिडेट। शरद पवार जी ने हम नहीं लड़ेंगे ऐसे बताया है, फिर भी सबका आग्रह ये रहा है कि पवार जी ने लड़ना चाहिए। फिर भी इस हफ्ते के अंत तक बैठक होकर नाम अंतिम किया जाएगा। यानंतरची बातमी आहे शिवसेनेच्या गोटातून। शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज बहुचर्चित अशा अयोध्या दौऱ्यावरती आहेत। अयोध्येत आदित्य ठाकरेंनी इस्कॉन मंदिरात सुरुवातीला दर्शन घेतलं, तिथं महाप्रसादाचा आस्वादही त्यांनी घेतला, जेवण केलं। त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी हनुमानगढीवर जाऊन मारुतीचं दर्शन घेतलंय। शिवसैनिकांकडून अयोध्येत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे। आदित्य ठाकरेंचा आज दिवसभराचा भरगच्च असा कार्यक्रम आहे। आता रामलल्लाच्या दर्शनापासून ते संध्याकाळी अयोध्येत शरयू नदीच्या घाटावर आरतीही करण्यात येईल। अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून बोलणार आहेत अशी माहिती त्यांनी दुपारी पत्रकार परिषदेतून दिली। अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी जागेबद्दल दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार आहे अशी माहिती मिळतेय। मुख्यमंत्री महोदयांनी उद्धवसाहेब ठाकरेंनी मला सांगितलेलं आहे की ते स्वतः इकडचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ जी त्यांच्याशी बोलणार आहेत, पत्रव्यवहार करणार आहेत आणि ह्या अयोध्येत ह्या पावनभूमीमध्ये महाराष्ट्र सदनासाठी देखील जागा मागणार आहेत। साधारणपणे 100 खोल्यांचं किंवा जास्ती जमेल असं प्रशस्त एक महाराष्ट्र सदन आम्हाला इथे बनवायचं आहे। महाराष्ट्रातून अनेक इथे भाविक येत असतात, यात्री येत असतात, त्यांना राहण्यासाठी एक चांगली जागा इथे निर्माण करायची। आदित्य ठाकरेंच्या या अयोध्या दौऱ्याबद्दल भाजपच्या नेत्यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय आली ती बघूयात। आदित्य ठाकरेंचा लवकर शुभमंगल हो आणि सीतामाई सारखी सुनबाई मिळो अशा शब्दात भाजप खासदार अनिल बोंडेंनी आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्यावर टोलेबाजी केली। जिजाऊ विदर्भातल्या होत्या, आदित्य ठाकरेंचा आजोळही विदर्भातीलच आहे, त्यामुळे त्यांनी मुलगीही विदर्भातील केली तर चांगलं असा सल्ला बोंडेंनी दिला। की सीतामाई सारखीच सुनबाई आम्हाला मिळो, आदित्यजींचं लवकर शुभमंगल हो आणि सीतामाई सारखी सुनबाई मिळाली तर आमच्या, कारण माझ्या पोराच्या वयाचीच आहे, त्यांचं आजोळसुद्धा विदर्भातलंच आहे। अचलपूर परातवाड्याचं त्यांचं आजोळ होतं, म्हणजे तिथे राहत होते आणि त्यामुळं विदर्भातली जर असली तर फारच चांगलं राहील। म्हणजे प्रभू श्रीरामचंद्राच्या जवळ बाकीचं मागणं करता करता आदित्यजींनी ते मागितलं पाहिजे असं मला वाटतं। बातमी आहे भाजप पक्षातून। आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजप आपल्या आमदारांना हॉटेलवरती ठेवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय।
कोणताही दगाफटका टाळण्यासाठी भाजपा आपल्या आमदारांना पुन्हा एकदा मुंबईतल्या हॉटेल ताज प्रेसिडेन्सीत ठेवणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये. 18 तारखेपासून भाजपच्या आमदारांचा मुक्काम आता हॉटेलमध्ये असणार आहे. याआधी राज्यसभा निवडणुकीच्या आधी देखील भाजपच्या सगळ्या आमदारांना याच हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब ईडीच्या चौकशीला आज गैरहजर राहिले आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ईडी चौकशीला गैरहजर असल्याचं त्यांच्याकडून कळवण्यात आलंय. तर दुसरीकडे अनिल परब साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला गेले होते. परबांनी साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला उपस्थिती लावली. परबांना दापोली इथल्या रिसॉर्टशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आलंय. यापूर्वी ईडीनं अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे, रत्नागिरीत छापे टाकत झाडाझडती देखील केली होती. मुरुड समुद्र किनाऱ्यावरील साई रिसॉर्टवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकलेला होता. ही नोटीस मला कालच मिळाली आणि त्यामुळे मी मुंबईत नसल्यामुळे आज जाऊ शकलो नाही. मी तसं त्यांना कळवलेलं आहे. मुंबईत गेल्यावर मी जाईन अवश्य. मी याच्यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की मला प्रशासन किंवा ज्या अथॉरिटीज आहेत ते जे प्रश्न विचारतील त्यांना मी उत्तरं द्यायला बांधील आहे. यानंतरची बातमी जालन्यातून येते. जालन्यातल्या गंभीर पाणी प्रश्नावरती आज भाजपनं जलाक्रोश मोर्चा काढला. देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. सरकारनं जाणीवपूर्वक कोट्यवधींच्या योजना रखडवल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय. जालना शहरात सध्या 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय, त्यामुळे नागरिक प्रचंड आक्रमक झालेत. दरम्यान जालन्यासाठी जायकवाडी धरणातून पाणी आणलं असून पाण्याची टंचाई नसल्याचा दावा पालकमंत्री राजेश टोपे यांनी केलाय. फडणवीसांच्या सूचनांचा स्वीकार करून सुधारणा केल्या जातील असं आश्वासनही टोपेंनी दिलंय. गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री इथे तर आलेच नाहीत. पण मुख्यमंत्री नाही आले तरी सोडा, 1 रुपया तरी जालन्याला मिळाला का सांगा मिळाला का 1 रुपया तरी? ज्या ठिकाणी या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आमच्या माता भगिनींना या ठिकाणी पाणी मिळत नसेल, आम्ही त्या ठिकाणी संघर्ष करणार आहे. 3 गोष्टींच्या अनुषंगाने कार्यवाही पूर्ण करून शॉर्ट टर्म प्लॅनिंगच्या अनुषंगाने हा जो कालावधी आहे 7-8 दिवसाचा, तो निश्चित प्रकारे 3 दिवसावर आणण्यात येईलच याची मला पूर्ण खात्री आहे. मी निश्चित प्रकारे ज्या काही सूचना समजा विरोधी पक्षनेत्यांनी दिल्या असतील तर त्या सूचना, त्यांच्या भाषणातून त्यांनी दिलेला काही सल्ला, या बाबतीतला सुद्धा आम्ही निश्चित प्रकारे एक सकारात्मक दृष्टिकोनातून तपासून घेऊन त्या बाबतीत अधिक तत्परतेने कार्यवाही करण्याचा प्रयत्न करतच आहोत. यानंतरची बातमी आहे आरक्षणासंदर्भातली. राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी इम्पेरिकल डेटा सर्व्हेवरून तीव्र नाराजी उघड केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्रही लिहिलंय. ओबीसी मागासवर्गीय आयोगाकडून चुकीच्या पद्धतीनं माहिती गोळा केली जात असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. मतदार याद्यांच्या माध्यमातून फक्त आडनावावरून माहिती गोळा करणं योग्य नसल्याचं छगन भुजबळ यांनी मत मांडलंय. काही दिवस आधी देवेंद्र फडणवीस यांनी देखील हाच मुद्दा उपस्थित केलेला होता. ओबीसींचं नुकसान होऊ देऊ नका असं आवाहन आता छगन भुजबळांनी देखील मुख्यमंत्र्यांना केलंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी भुजबळांनी केली आहे. जाधव मराठा समाजामध्ये आहेत, ओबीसीमध्ये जाधव आहेत, माझी स्वतःची सासूरवाडी जाधव आहे. तर अशा रीतीने फक्त सरनेमवर जाऊन घरात बसून जर कोणी काय करत असेल तर हे चुकीचे आकडे येतील. आणि हे चुकीचे आकडे केवळ ह्या आरक्षणासाठी नाही, सर्व प्रकारच्या पुढच्या आरक्षणासाठी हा ओबीसींवर फार मोठा अडचणीचा विषय ठरेल. यानंतर मुंबईतून एक महत्त्वाची घडामोड समोर येते. मुंबईत काँग्रेसनं आज केंद्र सरकार विरोधात मोठा मोर्चा काढला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची आज पुन्हा एकदा म्हणजे सलग 3ऱ्या दिवशी ईडी चौकशी होतीये. त्या विरोधात काँग्रेसनं ईडी कार्यालयावर मोर्चा काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार विरोधात काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. उद्या भाई जगताप आणि नाना पटोले हे राजभवनावरती जाणार आहेत अशी माहिती जगताप यांनीच दिली आहे.
सर्वसामान्यांचं आंदोलन आहे. आज राहुल गांधी, सोनिया गांधी यांना टार्गेट करून उद्या तुम्ही ने आम्ही टार्गेट होणार आहोत. ह्या देशातली लोकशाही जर वाचली तर तुम्ही ने आम्ही वाचणार आहोत हे तुम्हालाही माहिती आहे. आणि म्हणून हा संघर्ष फक्त काहीतरी राहुल गांधींपुरता मर्यादित, काँग्रेसपुरता मर्यादित नव्हे, तो आहेच आहे. कारण आमच्या नेत्यांनी ज्यांनी ह्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्यांच्या प्रती जर ह्या भावना असतील, त्यांच्या प्रती जर हा सत्तेचा माज असा जर चालत असेल आणि त्यांच्या विरोधात जर अशा कारवाया होत असतील तर सर्वसामान्याचं काय. यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी ही अपडेट आहे. कारण एमपीएससीनं उमेदवारांच्या कमाल संधीबाबत आता फेरबदल केलेत. उमेदवारांच्या कमाल संधीची मर्यादाच रद्द करण्यात आली आहे. त्यामुळं आता पूर्वीप्रमाणेच उमेदवारांना प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देता येईल. मर्यादाच रद्द झाल्यानं आता वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा देता येईल. या संदर्भात एमपीएससीनं नोटिफिकेशन देखील काढलं असून ते ट्विटरवरती अपलोड करण्यात आलंय. तिथे जाऊन ते तुम्ही सविस्तर बघू शकता. MPSC आणि UPSC प्रमाणे संधीची मर्यादा टाकली होती, पण ते विद्यार्थ्यांनी वारंवार आयोगाला सूचना केल्या. त्या सूचनांचं आयोगाकडून सुधारणा करण्यात येऊन खरं तर मी म्हणेन की MPSC आयोगाचा हा निर्णय एकदम स्वागतार्ह आहे की विद्यार्थी हिताचा निर्णय आयोगाने घेतला आहे. यामुळे जे विद्यार्थी आता ज्यांचे अटेम्प्ट संपणार होते किंवा ज्यांचं वय संपणार होतं त्यांना खूप मोठा दिलासा आहे. कारण का जे विद्यार्थी आता 6 अटेम्प्टपर्यंत जाऊ शकून पुन्हा मुलाखतीमधून बाहेर जर पडला तर त्यावर तो खूप मोठा अन्याय असणार आहे. तर ती कुठेतरी ती विद्यार्थी हित लक्षात घेऊन आयोगाने हा निर्णय रद्द केला. याचा आम्ही विद्यार्थी स्वागत करतो. आता बातमी आहे वारी संदर्भातली. आषाढी एकादशीसाठी एसटी महामंडळ आता सज्ज झालंय. पंढरपूर यात्रेसाठी 4700 विशेष एसटी गाड्या सोडल्या जाणार आहेत. तर वाखरीमधल्या रिंगण सोहळ्यासाठी 200 एसटी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही घोषणा केली आहे. 6 ते 14 जुलै दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. औरंगाबाद विभागातून 1200, मुंबईतून 500, नागपूरमधून 100, पुण्यातून 1200, नाशिकमधून 1000 तर अमरावतीतून 700 एसटी बसेस सोडण्यात येतील. लाल मातीतली कुस्ती म्हणजे